आज आहे चतुर्थी, पण काल माझ्याकडून साबुदाणा भिजत घालायचं राहूनच गेलं. त्यामुळे बघा सकाळी भिजत टाकले तरीही माझी खिचडी कशी सुटसुटीत झालेली. तुम्हाला जर तुमची नेहमी खिचडी अशी चिकट होत असेल ना, तर ही ट्रिक नक्कीच वापरून बघा. तर बघा इथे पहिल्यांदा तेलामध्ये कढीपत्ता तडतडू दिला आणि त्यानंतर जे आपण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली ती टाकून छान तेलामध्ये परतवून घेतली. त्याच्यानंतर फक्त साबुदाणाच पहिल्यांदा तेलावर फ्राय करून घ्यायचा, याच्यामुळे खिचडी सुटसुटीत होते. त्यानंतर बटाटा टाकायचा एक वाफ काढून झाल्यानंतर, आणि मग बटाट्यामध्ये मी अगोदरच उकडताना मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त अशी परतवून घेतली. काव्याला ती गोड खिचडी आवडत नाही म्हणून तिच्यापुरती पहिल्यांदा काढून घेतली आणि त्यानंतर मग मी थोडी साखर टाकून आमच्यासाठी खिचडी तयार करून घेतली. जास्त नाही, फक्त इथे खिचडीमध्ये 2 चम्मच साखर टाकलेली, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. तुमची साबुदाणा खिचडी जर चिकट होत असेल तर या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला पण खूप छान रिझल्ट येईल. तर कशी वाटली माझी ही आजची खिचडीची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.